नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोक प्रस्ताव मांडत अजित पवार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान आणि शब्दाला जागणाऱ्या अजितदादांच्या रूपाने एक जवळचा मित्र गमावला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील कथित लाचखोरी प्रकरणावरून वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. विरोधकांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आजच्या कामकाजात गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपकडून आज राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे. चव्हाण यांनी सांगितलं की काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे प्रदेश कार्यकारिणीची घोषणा पुढे ढकलण्यात आली होती. आज राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, अमित शहा, BL संतोष, शिवप्रकाश व सर्व नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मी पदाधिकारी नेमणुकीबाबत चर्चा केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. अनेक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष पक्षासाठी योगदान दिलं असलं तरी सर्वांना पद देणं शक्य नसतं. ज्यांना संधी मिळाली त्यांचे अभिनंदन करताना उर्वरित कार्यकर्त्यांनाही विविध आघाड्यांद्वारे कामाची संधी दिली जाईल, असं चव्हाण यांनी नमूद केलं. मुंबई येथील NSCI डोममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ विशेष शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी वरळी परिसरातील नागरिकांसह पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर शोकसभेचे काही फोटो शेअर करत भावुक शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं की महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि समाज जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली. सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कणखर नेतृत्वाची, अचूक निर्णय क्षमतेची आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण करून दिली. बारामतीपासून संपूर्ण महाराष्ट्रभर विकासाचा ध्यास घेत दिवस रात्र परिश्रम करणारा नेता आज आपल्यात नसल्याची भावना प्रत्येकाच्या शब्दात व्यक्त झाली. दरम्यान सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अजित पवार यांच्यावर शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार रोहित पवार तसेच भास्कर जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी रुजवलेली कामाची शिस्त, दूरदृष्टी आणि लोकहिताची तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या स्वप्नातील सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. चंद्रपूरमधील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. शिवसेना उबाटाचे नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून ते आज दुपारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या बैठकीसाठी उबाटाचे 6 नगरसेवक, 2 अपक्ष नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्ये तसेच माजी जिल्हाध्यक्ष सतीश भिवडे उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या मुद्द्यावरून उबाटा गट आणि काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या चर्चेत पुढील राजकीय भूमिका, स्थानिक सत्ता समीकरण आणि आगामी रणनीती यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे पुढे ढकलल्या गेलेल्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की ज्या जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण 50% पेक्षा जास्त आहे तिथे निवडणुका घेता येणार नाहीत. राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याची परवानगी मागितली होती, पण खंडपीठाने ती मागणी नाकारली. यामुळे उर्वरित 22 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा पुढील कालावधी अनिश्चित झाला आहे. तर 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षण मर्यादेत असल्यामुळे पार पडल्यात. आरक्षण मर्यादा ओलांडलेली जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या मुख्यतः ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अहिल्यानगर, जालना, बीड येथे आहेत. या निर्णयामुळे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पुढील निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निकालावर अवलंबून राहणार आहेत.
मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. विशेषतः दादर परिसरात गेल्या 2 दिवसापासून एअर क्वालिटी इंडेक्स 150च्या पुढे गेला असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. पहाटेपासून दादर चौपाटी आणि आसपासच्या भागात धूळ व धुक्याची दाट चादर पसरलेली दिसून येते. सकाळच्या वेळेत दृश्यमानता कमी झाल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, घसा खवखवणं आणि डोळ्यांची जळजळ अशा तक्रारी जाणवत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि श्वसन विकार असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. शहरात सुरू असलेले मोठ्या प्रमाणातील पायाभूत प्रकल्प, खासगी बांधकामं, वाढती वाहन संख्या आणि रस्त्यांवरील धूळ यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास बाहेर जाणं टाळावं, मास्कचा वापर करावा आणि सकाळच्या वेळेत व्यायाम टाळावा असं आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनानेही धूळ नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने टीईटी पात्रता नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती यादीत समाविष्ट करता येणार नाही असं स्पष्ट केलंय. 20 फेब्रुवारी रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार झालेली पदोन्नती प्रक्रिया देखील अवैध ठरवण्यात आली आहे. नागपूर खंडपीठातील काही शिक्षक टीईटी पात्र होते, त्यामुळे त्यांच्या याचिकाकर्त्यांना दिलासा मिळालाय. पण छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील शिक्षकांना टीईटी पात्रता नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही असा निर्णय न्यायालयाने सुनावलाय. याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप झालाय. त्यावर वकिलांनी माफी मागितली आहे, परंतु खंडपीठाने कॉस्ट लावण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलंय. या निर्णयामुळे शिक्षकांच्या पदोन्नतीत टीईटी अर्हतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. T20 वर्ल्ड कप 2026च्या सुपर 8 स्टेजमध्ये भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग आता खूपच कठीण झालाय. ग्रुप 1 मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचे 2 महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत आणि सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी या दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. विशेषतः भारताला केवळ विजय मिळवणं पुरेसं नाही, तर नेट रन रेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. झिम्बाब्वे विरुद्धच्या पुढील सामन्यात भारताचे लक्ष नेट रन रेट पॉझिटिव्ह मध्ये आणण्यावर असेल. जर झिम्बाब्वेने कमी धावा केल्या तर भारताला लक्ष अत्यंत जलद गाठावे लागेल. मोठ्या टार्गेटसाठी जलद फलंदाजी आणि आक्रमक खेळी गरजेची आहे. आगामी सामन्यात भारताला जलद आणि फरकाने विजय मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी धोक्यात येऊ शकते. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.